सांगलीच्या राजकारणात जयंत पाटील यांना दिलासा देणारी आणखी एक मोठी घडामोड घडली आहे. सांगली डीसीसी बँकेच्या प्रकरणामध्ये गोपीचंद पडळकरांना मात दिल्यानंतर आता सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या त्रिभाजनाला सुद्धा मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठानं स्थगिती दिली आहे. त्यामुळे सांगलीच्या राजकारणामध्ये भाजपच्या नेत्यांना मोठा धक्का बसला असून जयंत पाटील गटाचा आत्मविश्वास मात्र आणखी वाढल्याची चर्चा सुरू झाली आहे. नेमकं काय घडलंय आणि या निर्णयामागचं राजकारण काय आहे तेच या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. राज्यात सध्या साताऱ्यानंतर जर कोणता जिल्हा चर्चेत असेल तर तो म्हणजे सांगली जिल्हा. कारण साताऱ्यामध्ये जयकुमार गोरे यांनी आपल्या मित्रपक्षांनाही शह देण्यासाठी जे साम दाम दंडभेद वापरले तसंच काहीसं सांगलीमध्ये भाजपच्या नेत्यांकडून होताना दिसतंय. सांगली हा खरं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला. जयंत पाटील इथे गेल्या अनेक दशकांपासून आपलं वर्चस्व टिकवून आहेत. विशेष म्हणजे सहकार क्षेत्रावर सुद्धा त्यांची मजबूत पकड आहे. या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांना भाजपकडून ताकद दिली जात असल्याचं गेल्या काही महिन्यांच्या राजकीय घडामोडींमधून दिसून आलंय. मिरज पंचायत समितीच्या प्रकरणामध्ये जयकुमार गोरे यांची भूमिकाही त्याचाच एक भाग असल्याची चर्चा झाली. गेल्या काही काळामध्ये गोपीचंद पडळकर यांनी सांगली डीसीसी बँकेच्या कारभारावर सातत्याने प्रश्न उपस्थित केले आणि आरबीआयने सुद्धा बँकेला नोटीस पाठवत संचालक मंडळाच्या कामकाजावर आक्षेप घेतला. त्यानंतर जाहीर झालेल्या लिपिक भरतीला देखील स्थगिती मिळाली होती. मात्र संचालक मंडळ न्यायालयात गेलं आणि अखेर भरतीवरील स्थगिती उठली. सांगलीच्या राजकारणामध्ये हा जयंत पाटील यांचा भाजप विरोधातील पहिला मोठा विजय मानला गेला. आता दुसरी लढाई होती ती सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीची. राज्य शासनाने 100 दिवसांच्या कृती कार्यक्रमाअंतर्गत पणन विभागामार्फत राज्यातील 68 तालुक्यांमध्ये नवीन कृषी उत्पन्न बाजार समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामध्ये सांगली जिल्ह्याचाही समावेश होता आणि या निर्णयानुसार सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचं त्रिभाजन करून जत आणि कवठे महाकाळ या तालुक्यांसाठी स्वतंत्र बाजार समित्या स्थापन करण्याचा आदेश जिल्हा उपनिबंधक सुनील चव्हाण यांनी काढला होता. मात्र हा निर्णय होताच संचालक मंडळ, शेतकरी संघटना, ग्रामपंचायती आणि विकास सोसायट्यांनी या विरोधामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठामध्ये धाव घेतली. वरिष्ठ वकील सुरेल शहा, ॲडव्होकेट श्रीनिवास पटवर्धन, ॲडव्होकेट सचिन हांडे यांनी याचिकाकर्त्यांची बाजू मांडली तर शासनाची बाजू वरिष्ठ वकील सतीश तळेकर यांनी मांडली. गेल्या तब्बल 3.5 महिन्यापासून या प्रकरणाच्या सुनावणीकडे संपूर्ण सांगली जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं. अखेर कोल्हापूर खंडपीठानं त्रिभाजनाच्या निर्णयाला स्थगिती देत विद्यमान संचालक मंडळाला मोठा दिलासा दिलाय. त्यामुळे त्रिभाजनापूर्वी अस्तित्वात असलेली बाजार समिती पुन्हा कार्यरत झाली असून जयंत पाटील यांच्या विचारांच्या पॅनलकडे पुन्हा कारभार आलाय. स्थगितीनंतर त्रिभाजनापूर्वीचे सभापती आनंदराव नलवडे यांनी पुन्हा एकदा सभापती पदाचा कारभार देखील स्वीकारलाय. आणि खरं तर या बाजार समितीचं त्रिभाजन करून जयंत पाटील यांचं सहकार क्षेत्रातील वर्चस्व कमी करण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा होत होती. वेगवेगळ्या भागामध्ये स्वतंत्र बाजार समित्या झाल्यास त्या भाजप समर्थकांच्या ताब्यात जाण्याची देखील शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र न्यायालयाच्या निर्णयामुळे ही रणनीती सध्या तरी थांबली आहे असं म्हटलं जातंय. विशेष म्हणजे न्यायालयाने फक्त स्थगितीच दिली नाही तर राज्य सरकारला देखील स्पष्ट शब्दात सुनावलेलं आहे. न्यायालयाने असं म्हटलंय की प्रत्येक तालुक्याला स्वतंत्र बाजार समिती देण्याचा शासनाचा निर्णय चांगला असू शकतो. मात्र सांगली बाजार समितीचं त्रिभाजन करताना कायदेशीर प्रक्रिया योग्य पद्धतीने राबवली गेली नाहीये. त्यामुळे न्यायालयाने जिल्हा उपनिबंधकांना एका आठवड्यामध्ये नव्याने नोटीस काढण्याचे आदेश दिले होते आणि ही नोटीस वर्तमानपत्रात प्रसिद्ध करावी. त्यानंतर व्यापारी, सहकारी सोसायट्या, ग्रामपंचायती आणि संबंधित सर्व पक्षांच्या हरकती व मते मागवावीत. त्यासाठी 1 महिन्याची मुदत द्यावी आणि त्यानंतरच फेरसुनावणी घेऊन पुढील निर्णय घ्यावा असं स्पष्ट निर्देश न्यायालयाने दिलेले आहेत. म्हणजेच आता न्यायालयाने त्रिभाजन कायमस्वरूपी रद्द केलेलं नाहीये, पण प्रक्रिया पुन्हा नव्याने आणि नियमाप्रमाणे राबवण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे सध्या तरी विद्यमान संचालक मंडळाकडेच बाजार समितीचा कारभार राहणार आहे आणि त्रिभाजनाच्या प्रक्रियेला मोठा ब्रेक लागलाय. यामुळे राजकीय दृष्ट्या देखील जयंत पाटील गटाचा आत्मविश्वास वाढल्याचं बोललं जात आहे. एका बाजूला सांगली डीसीसी बँकेच्या प्रकरणामध्ये त्यांनी पहिली लढाई जिंकली आणि त्यानंतर बाजार समितीच्या त्रिभाजना विरोधातील दुसरी लढाई सुद्धा त्यांच्या बाजूने गेली आहे. आणि आता तिसरी मोठी लढाई आहे ती म्हणजे मिरज पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीची. विभागीय आयुक्तांनी ती निवड अवैध ठरवली असून त्या विरोधातील न्यायालयीन लढाई सध्या सुरू आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसात आलेले हे 2 न्यायालयीन निर्णय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवणारे ठरत असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. शिवाय आता
मिरज पंचायत समितीच्या प्रकरणामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते ही लढाई कशी लढतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. त्यामुळे तुर्तास आपण इथे थांबूया. मात्र सांगलीच्या या राजकीय घडामोडींबाबत तुम्हाला काय वाटतं? न्यायालयाच्या निर्णयामुळे जयंत पाटील यांनी गोपीचंद पडळकरांना आणखी एक राजकीय शह दिला आहे का? आणि पुढच्या लढाईमध्ये कोणाचं वर्चस्व राहील? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. सोबतच राजकीय विश्लेषणासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका.